हाय हॅलो. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि सिया शाळेत गेलेली होती आणि ना आज आम्हाला उठायलाच उशीर झाला. उशीर झाल्यामुळे सगळे काम लेट चालू झाले. सगळ्या कामांना लेट होऊन गेलं. मग सिया शाळेत गेल्यानंतर मग मी आंघोळ केली, चहा घेतला आणि मग तुळशीला पाणी घालायला आली. मग तुळशीची पूजा, तुळशीला पाणी ते घालून घेतलं, सूर्यनारायणाला पाणी घालून घेतलं आणि मग मला देवपूजा करायची होती. लगेच इकडं देवपूजा करून घेतली आणि ना किती नाही म्हटलं ना देवपूजेला पण अर्धा पाऊण तास लागूनच जातो. मग कारण की सगळंच देवांना आंघोळ ते घालून वस्त्र बदलून रांगोळी ते काढण्यात म्हणजे चालल्याच जातो किती नाही म्हटलं तर टाईम. मग आरती ते केलं आणि ना आज ना सेवा काहीच केली नाही कारण की उशीर झालेला होता ना म्हणून. आणि मग सेवा सगळी संध्याकाळी करणार होती. मी काही सेवा करतच असते आणि मग नंतरून स्वयंपाक पण बाकी होता. इकडे देवपूजा झालेली होती. मग लगेच स्वयंपाक करून घेतला. आज ना शेवग्याच्या शेंगा मसाल्याच्या कोशिंबीर भाकर भात असा स्वयंपाक केला. पण सियाला भाजी भाकर आवडत नाही, तिने कोशिंबीर खाल्ली आणि मग मी माझ्या हाताने तिला जेव घातलं. कारण की तिचा आवडीचा असलं तर स्वतःच्या हाताने जेवती, नाही तर मग मला तिला जेव घालावंच लागतं. मग तिला जेव घातलं. तारक मेहता पात आम्ही सगळ्यांनी जेवणं केले आणि मग मला गावात जायचं होतं तर ती पण मागे लागली. अगं म्हटलं खूप ऊन आहे, नको येऊ, पण तिने काय ऐकलं नाही. ती पण आमच्यासोबत बँकेत आली, बँकेतली कामं केले आणि मग घरी गेलो. रात्रीचे जेवण ते झालं सगळ्यांचं आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर म्हणजे तिथंच कॉलनीमध्येच आहे शॉप, हे तिथे आलो आणि मग तिथं सोडा ते घेतलं. सगळ्यांनी वेगवेगळे घेतलं. मी आणि मुलींनी आणि मिस्टरांनी शेक घेतला आणि मुलांनी पायनॅपल सोडा घेतला. पण मग त्यांनी मला बळजबरी केली की मम्मी तू पिऊन बघ, छान आहे म्हणून. मग त्यांनी पण माझ्यासाठी वेगळा घेतला, त्याच्यासाठी वेगळा घेतला आणि मग सिया घेताना तर घेती, पण तिला नंतरून कंटाळा येतो. तिने मला पण टेस्ट करायला दिलं. तिला आहे ना कंटाळा आला होता मग नंतरून पेण्याचा. आणि ते कसं आम्ही नंतरून पायनॅपल सोडा पण घेतला ना, मग तिचं म्हणणं होतं की मला पण पाहिजे. तिला म्हटलं तू हे फिनिश कर मग तुला पण घेते, पण मग तिने काय ऐकलं नाही. मग ती तिच्या दादाला रिक्वेस्ट करत होती की दादा प्लीज आपण दोघे एक्सचेंज करू. मग तिने त्याचं शेक त्याला दिलं. हे बघा इकडे बोलती त्याला. मग त्या दोघांनी परत एक्सचेंज केलं आणि मग तिने सोडा घेतला. आणि इकडे बघा ती तिकडे ना कुत्रं दिसलं तिला, इतकी कुत्र्याला घाबरती ना, इकडनं लांबूनच त्याला तिकडं जाय करत होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि चला इथंच व्हिडिओची एंड करते.